हरि ओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 181. सिंधू पूर्वापर न मिळती तवची सागर, मग एकवट नीर जैसे होय. अर्थात जोपर्यंत मिलन होत नाही तोपर्यंत पूर्व सिंधू पश्चिम सिंधू असे समुद्रांचे निरनिराळे नामाभिमान आहे. ते एकमेकांना मिळाले की तेथे फक्त एकरूप झालेले पाणी असते. माऊली येथे एक दृष्टांत देत आहेत. ते सांगतात की जोपर्यंत निरनिराळे सिंधू स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत, जोपर्यंत त्यांचे इतरांच्यात मिलन होत नाही तोपर्यंतच त्यांना त्यांच्या त्यांच्या स्वतंत्र नावाने ओळखले जाते. एकदा का त्यांचे इतरत्र मिलन झाले की त्यांची ती स्वतःची स्वतंत्र ओळख लोप होते. हिंदुस्थानच्या पश्चिमेला असलेल्याला अरबी समुद्र असे त्या समुद्राला स्वतःचे असे स्वतंत्र नाव आहे. तसेच हिंदुस्थानच्या पूर्वेला असलेल्याला बंगालचा उपसागर असे त्या समुद्राला स्वतःचे असे स्वतंत्र नाव आहे. तथापि जेव्हा यांचे हिंदुस्थानच्या दक्षिणेला असलेल्या हिंदी महासागरात मिलन होते, तेव्हा या दोन्ही समुद्रांचे त्यांचे स्वतःचे असे स्वतंत्र नामाभिमान हरवून जाते. ते हिंदी महासागरात विलीन होतात. तेथे आपण असे नाही सांगू शकत की अमुक पाणी अरबी समुद्राचे आहे आणि तमुक पाणी बंगालच्या उपसागराचे आहे. तेथे ते सर्व पाणी हिंदी महासागराचे म्हणूनच ओळखले जाते. आता हेच उदाहरण पुढे सुरू ठेवू. जेव्हा कोणी पृथ्वीच्या बाहेर जाईल तेव्हा तो हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर अशा निरनिराळ्या नावाने पाणी ओळखणार नाही. तो सर्वाला पृथ्वीवरील पाणी असे ओळखेल. या दृष्टांतावरून माऊली सांगू इच्छितात की जेव्हा द्रष्टा आणि दृश्य यांचे मिलन होते तेव्हा तेथे दर्शन निर्माण होते. तथापि जेव्हा अध्यात्मयोगे द्रष्टा आणि दृश्य यांचा योग जुळून येतो तेव्हा दर्शन आणि दृश्य द्रष्ट्यात विलीन होतात. तेथे एकत्व उरते. या योगे जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा तेथे द्रष्टा अंशात्म्यात विलीन होतो. म्हणजेच तेथे द्रष्टा लुप्त होऊन आपण द्रष्टे पाहणारे अंशात्मा म्हणजेच त्या परमचाच अंश आहोत हे परमज्ञान होते. आपण आत्मज्ञानी होतो. आत्मपरब्रह्मांड म्हणजे मूलभूत परम ऊर्जा आहे, परम चैतन्य आहे. हा साक्षात्कार होतो. त्या परम चैतन्याचाच अंश येथे त्यामधूनच स्वतःमधूनच निर्माण झालेल्या सृष्टीची लीला अवलोकन करण्यासाठी 84 लक्ष इतके भिन्न भिन्न देह धारण करून वास्तव्याला आलेला आहे हे ज्ञान होते. याचा अर्थ येथे दृश्यामधून विभिन्न दर्शने झाली, भिन्न भिन्न वस्तुजगत ज्ञात झाले, त्यांचे निरनिराळे आकार विकार गुणधर्म माहीत झाले, तरी ती एक प्रभुविभूची लीला आहे. त्यात उपभोगांसाठी गुंतायचे नाही. त्यांचा देहधर्मापुरताच उपयोग करून बाकी या सृष्टीचा साक्षी राहून आस्वाद घ्यायचा, सृष्टीचे अवलोकन करायचे, सृष्टीची लीला अनुभवायची. जसे आपण नाटक सिनेमा अवलोकन करून त्याचा आस्वाद घेतो तसेच या सृष्टीला साक्षी राहून त्यातील मौज अनुभवायची. हिंदी महासागर, अटलांटिक महासागर, पॅसिफिक महासागर, आर्टिक महासागर, अंटार्क्टिक महासागर अशी भिन्न नावे ठेवून सीमावाद निर्माण करायचा नाही, कलह निर्माण करायचा नाही, हद्द घालून मालकी प्रस्थापित करायची नाही. या सर्वांचा एकमेव मालक तो प्रभुविभू आहे.
ब्रह्मांड अथांग आहे. त्यावर अनेक प्रकारची सृष्टी निर्माण झाली आहे. त्यात अनंत अमोज विविधता आणि वैचित्र्य आहे. या आपल्या एका पृथ्वीवर इतकी विस्मयकारी विपुल विविधता आहे की एका जन्मात ती अवलोकन करणे अशक्य आहे. याचप्रमाणे प्रत्येक जीवाची आकलनशक्ती भिन्न आहे. यामुळे प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे एकच एक वस्तू ज्ञात होत असते. यामुळे जाणण्यात विविधता आहे. याचा परिणाम असा होतो की येथे जीवन जगताना अनेकांना अनेक प्रकारे ज्ञान होत असते. अशा वेळी जो तो त्याच्या आकलनशक्तीप्रमाणे बरोबर असतो. यात कोणीही चूक नसतो. एकाला आत्मपरब्रह्म एखाद्या धारणेत, वस्तूत, मूर्तीत, जीवात ज्ञात होते, तो मूर्तिपूजक होतो. दुसऱ्याला तेच आत्मपरब्रह्म प्रत्यक्ष जड धारणा नसताना सूक्ष्मात ज्ञात होते, तो म्हणतो मूर्तीत आत्मपरब्रह्म नसते, तो पहिला असत्य आहे, मी सत्य सांगतो, तो मूर्तिपूजनाच्या विरुद्ध होतो. तिसऱ्याला नुसते शांत, मौन, स्तब्ध बसून स्वस्थानी आत्मपरब्रह्म साक्षात्कारित होते, तो म्हणतो ते दोन्हीही फसवे आहेत. जड सूक्ष्म असे काहीही नाही, नुसतेच शांत, मौन, स्तब्ध व्हा, ते आपोआप साक्षात्कारित होते. चौथ्याला काहीही न करता कर्मयोग करता करता केवळ सदा सर्वदा त्याच्यात परमप्रेमाने तल्लीन झाल्यामुळे साक्षात्कार होतो, तो म्हणतो ते तिन्ही चूक आहेत. त्याच्या साक्षात्कारासाठी अन्य असे काहीही करावे लागत नाही. बस त्याच्यावर परमप्रेम करा, तो स्वतः धावत येतो आणि तुम्ही मुक्त होता. पाचवा म्हणतो की मी तर मुद्दाम काहीही करत नाही, मी सहजच जसे समोर येईल तसे आचरण करतो, त्यात मला काहीही न्यून आढळत नाही, मी सदा आनंदी आहे, मुक्त आहे. आता काय करावे? या अशा अनुभूतींमुळे माणसामाणसात भिन्नता, द्वेष, मत्सर, कलह विनाकारण निर्माण होतो. यामधून अहंकार निर्माण होतो. विनाकारण मिथ्या धर्म तयार होतात. येथे असलाच तर केवळ आत्मधर्म आहे. तथापि त्यामधून अनेक दुमारे फुटतात आणि धार्मिक, जातीय, उच्च नीच इत्यादी भिन्नता निर्माण होते. यामुळे या जगात धर्माच्या नावाने, देवाच्या नावाने, शांतता आणि आनंद निर्माण करण्याच्या नादाने, त्या एकमेव आत्मपरब्रह्माला प्राप्त करण्याच्या उद्देशाने सर्वात जास्त संहार, विध्वंस झाला आहे आणि होत आहे. वरील पाचही जणांना एकत्र आणले, त्यांचा एकोप्याने अभ्यास केला, त्यांच्या उपदेशाच्या मूलगामी प्रवेश केला, तर ते सर्व एकच एक तत्त्व सांगत आहेत. ते त्या एकाच आत्मपरब्रह्माबद्दल व्यक्त होत आहेत. मार्ग भिन्न असले, भाषा भिन्न असली तरी ते एकच उपदेश करत आहेत. ते एकाच बिंदूकडे अंगुली दर्शन करत आहेत. यास्तव आपण या सर्वांमधून जाणून घ्यायचे आहे की आपण पृथ्वीवर या सर्वांचे अवलोकन करून केवळ साक्षीत्वाने आस्वाद घ्यायला आलेले यात्रेकरू आहोत. आपण त्या प्रभुविभूचे अंश आहोत. त्या प्रभुविभूसाठी आपण देह धारण केलेला आहे. आपण तो देह नसून त्या प्रभुविभूसाठी तो देह धारण करणारे त्याचाच अंश आहोत. ही जाण सतत राहिली पाहिजे. त्यायोगे हा देह अंशात्म्यासाठी कैवल्य अनुभवितो. त्याचे स्वतःचे असे उपभोग निर्माणच होत नाहीत. हीच सायुज्य मुक्ती आहे. हरिओम.